नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की येणारी जी विधानसभा 2024 आहे त्या संदर्भात उद्धव ठाकरेंची शिवसेना यांनी काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे जेणेकरून त्यांचे उमेदवार हे 70 ते 80च्या दरम्यान आरामात निवडून येऊ शकतील. लोकसभेमध्ये महाराष्ट्रातील जनतेने त्यांना भरभरून मतदान केलं, पण येत्या निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये तितकी परिस्थिती सोपी राहिलेली नाहीये. याचा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सर्व नेत्यांनी विचार केला पाहिजे. त्या संदर्भात आपण काही महत्वाची पॉइंट्स इथे लक्षात घेणार आहोत. ते त्यांनी नक्की करावं, त्याचा त्यांना फायदा होईल. पहिला मुद्दा बघा, पहिला मुद्दा जो आहे की जनतेची सहानुभूती हा फॅक्टर जो आहे, या फक्त जनतेची सहानुभूती मिळेल आणि आपण सहज जिंकू या भ्रमात शिवसेनेनं राहू नये. कारण लोक मतदान करतात, पण त्याच वेळी लोक विरोधी पक्षातील उमेदवाराला पण मतदान करतात. जसं की कोल्हापूरमध्ये बघा, संजय मंडलिकांना 6 लाख मतदान झालं. धैर्यशील माने हे जिंकणार नव्हते, तिथं ते जिंकून आलेले आहेत. यामागे भरपूर कारण आहेत, पण हे असं का झालं यामागे पण विचार केला पाहिजे. म्हणजे लोक त्या एकनाथ शिंदेच्या उमेदवाराला सुद्धा भरपूर मतदान करतात, हे इथं विसरून चालणार नाही. पक्षाचं संघटन अनेक ठिकाणी ढासळलेलं आहे, ते दुरुस्त करणं गरजेचं आहे. म्हणजे अनेक पदाधिकारी तिथले किंवा कार्यकर्ते सोडून गेलेले आहेत, हे इथं आपण लक्षात ठेवलं पाहिजे. अनेक ठिकाणी नेते जातात, त्याचा लॉस होतो, पण जेव्हा पक्षाचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते जातात तेव्हा त्यांना सांभाळणं किंवा त्यांना परत आपल्या पक्षात आणणं आणि किंवा नवीन नेतृत्व तयार करणं ही गरज असते. त्याकडे यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, सध्या लाडकी बहीण योजनेचा जो एक प्रचार चालू आहे, जंगी कार्यक्रम सुरू झालाय. 1500 रुपयामध्ये मत विकत घेण्याचा कार्यक्रम, तो त्याला काउंटर अटॅक करणं गरजेचं आहे. ती योजना कशी फसवी आहे किंवा 3-4 महिन्यानंतर त्याचा कसा बोजवारा उडणार आहे त्या योजनेचा, त्यामुळे महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीवर कसा त्याचा नुकसान होणार आहे ते इथं सांगणं गरजेचं आहे. कारण नुकतीच मध्य प्रदेशमध्ये ही योजना गुंडाळली गेलेली आहे, ठीक आहे, लाडली बहीण योजना. त्यामुळे हे इथं सांगणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, गद्दार नेते जाऊ देत, पण पदाधिकारी कार्यकर्त्यांना आपण सांभाळलं पाहिजेत. जे कार्यकर्ते जे गेलेले आहेत शिंदेच्या सोबत, त्यांना परत आणणे किंवा त्यांना जे जुनी लोक आहेत, जुने शिवसैनिक आहेत, त्यांना परत ठेवणे, हे परत सांभाळणे हे खूप गरजेचं आहे. कारण लक्षात घ्या, मतदान होण्यासाठी किंवा मतदान करण्यासाठी त्या मतदाराला मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्यासाठी हेच लोक कारणीभूत असतात. त्यामुळे हे केडर खूप महत्वाचं असतं, हे आपण इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा, मराठा फॅक्टर, मनोज जरांगेंची जी भूमिका आहे, गरजवंत मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे, मराठा आरक्षण ओबीसी मधून मिळालं पाहिजे, ही त्यांची जी भूमिका आहे ती योग्य आहे. आणि त्याला घाबरून म्हणजे त्या भूमिकेला उद्धव ठाकरेंनी एकमुखानं पाठिंबा दिला पाहिजे. त्यांना असं वाटतं की ओबीसी समाज दुखावला जाईल, तसं काही होणार नाही. कारण जो ओबीसी आहे त्यांना सुद्धा माहित आहे की मराठा कुणबी एक आहेत, त्यामुळे त्यांना जास्त विरोध होईल असं नाही. त्यामुळे एक गट्टा मतदान जे आहे ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला होऊ शकतं. त्यामुळे त्याने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. त्यानंतर उदाहरणार्थ आपण बघूया, संदीपान भुमरे खासदार कसे झाले, त्यामागचं एक महत्वाचं कारण म्हणजे मराठा फॅक्टर होतं. एक गट्टा मतदान झालेलं आहे मराठा, जिथं जिथं ज्या विभागात होता, छत्रपती संभाजीनगर लोकसभेमध्ये, तिथं मतदान हे भुमरेंना झालेलं आहे. भुमरे उलट हे पैठणचे आहेत, ते म्हणजे जालना लोकसभामध्ये येतं त्यांचं क्षेत्र, तरी सुद्धा त्यांना इथं कसं काय मतदान झालं, त्यामागच्या अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे मराठा फॅक्टर होता. उलट चंद्रकांत खैरे हे जुने होते, खूप वेळा ते खासदार झालेले आहेत, आमदार झालेले आहेत, त्यामुळे त्यांना परत सीट देणं, ही उमेदवारी देणं ही एक मोठी चूक होती, हे एक कारण आहे. पण जे योग्य आणि कार्यक्षम उमेदवार आहेत त्यांनाच तिथं आपण तिकीट दिलं पाहिजे, हे पण आपल्याला इथून लक्षात येतं. त्यानंतर बघा, अनेक नको त्या जागांचा आग्रह टाळा. जसे की सांगलीमध्ये आपण काय केलं, जयंत पाटलांनी सांगितलं की मी तुमच्या पाठीशी आहे, मी तुमची सीट निवडून आणेन, आणि तुम्ही सांगलीमध्ये ती मशालीच्या चिन्हावर उमेदवार लढवला. चंद्रहार पाटील नौखा उमेदवार होता, नवीन आहेत ते राजकारणात, त्यामुळे त्यांना डायरेक्ट सीट दिली आणि ते जिंकून येतील असं होत नव्हतं. आपल्याला सर्वे सुद्धा असं सांगत होता की तिथं विशाल पाटीलच जिंकतील, चांगल्या मतांनी जिंकतील, त्यामुळे ती सीट काँग्रेसला सोडणं ही गरज होती. शिवसेनेचं तिथं काही इतकं जास्त संघटन नाहीये. काहीसं सांगली शहर, मिरज हा ठराविक पट्टा सोडला तर तिथं त्यांचं इतका मतदान होत नाही त्यांना, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याचा सांगलीचा फटका आपल्याला हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये झाला, हे लक्षात घ्या. कारण सांगलीला हातकणंगले लागू नये, त्यामुळे जे मतदार
काँग्रेसचा मूळ मतदार आहे तो नाराज झाला आणि त्यांनी कुणाला मतदान केलं, धैर्यशील मानेना म्हणजे एकनाथ शिंदेच्या पक्षाला मतदान केलं आणि पर्यायानं तिथं सांगलीचा फटका आपल्याला हातकणंगलेला बसलाय, हे इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, ही विधानसभा आहे, लोकसभा नाही. त्यामुळे सहकारी पक्ष आपल्याला मदत करतील, ही एक वेडी व भाबडे अशा सोडून द्या. ही विधानसभा आहे. इथं प्रत्येक समजा या पक्षाचे उमेदवार आमदार जास्त निवडून आले तर आपल्या पक्षाचं नुकसान आहे. त्यामुळे अनेकदा इथं उमेदवार पाडले सुद्धा जाऊ शकतात. त्यामुळे शरद पवारांची राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल यांच्यावर तुम्ही जास्त विश्वास ठेवणं गरजेचं, याच्यावर जास्त विश्वास ठेवून चालणार नाही. आपण स्वतःच्या ताकदीवर कसं निवडून येऊ हे बघणं इथं गरजेचं आहे, लक्षात घ्या. त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार पाडू शकतात. त्यामुळे आपलं केडर इथं मजबूत ठेवा. अजूनही तुम्ही जर बघितला तर अनेक लोक, ही जुनी लोक, वयस्कर लोक जे आहेत, ज्येष्ठ नागरिक असतील, ते धनुष्याला मतदान करतात. का करतात? कारण त्यांना माहित आहे की शिवसेना, त्यांना असं वाटतं की शिवसेना ही अजून, शिवसेना म्हणजेच धनुष्यबाण, हे एक समीकरण जे बसलेलं आहे ते त्यातून बाहेर पडणं त्यांना अवघड आहे. ते आपण पोचवलेलं नाहीये. मशाल चिन्ह जे पोचलं पाहिजे ते तिथपर्यंत पोचलेलं नाहीये. त्यामुळे हे काम करा. अनेक ठिकाणी जे 50 ते 60,000 मतदान जे लोकसभेला जादा झालेलं आहे ते फक्त धनुष्य बाण चिन्हामुळे झालेलं आहे. त्यांना असं वाटतं की उद्धव ठाकरेंचा उमेदवार म्हणजेच धनुष्य, हे समीकरण झालेलं आहे. त्यातून हे पोचवणं गरजेचं आहे, प्रबोधन करणं गरजेचं आहे. मशाल चिन्ह आपल्याला पोचवावं लागेल, नाही तर आपल्या गत्यंतर लागू शकत नाही. त्यानंतर बघा, घर तिथं शिवसैनिक आणि शिवसेना म्हणजे एक शाखाच असायची प्रत्येक घर. जर तुम्ही जुन्या पाहिला बाळासाहेब ठाकरेंच्या काळामध्ये, तर ते प्रखर अभियान आपण प्रखरतेनं राबलं पाहिजे. म्हणजे जसं की आता भाजप काय करतं की प्रत्येक घरामध्ये भाजपचा एक उमेदवार किंवा भाजपचा एक मतदार तयार करण्याचं काम चालतं. तेच आपलं शिवसेनेचं मूळ धोरण आहे, ते तिथपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. जे आपल्या पक्षामध्ये अजूनही शुक्राचार्य आहेत, झारीतील ज्याला शुक्राचार्य म्हणतात, किंवा अनेक गद्दार जे आहेत, त्यांना आत्ताच बाजूला सारा. त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये तिकीट देऊ नका. त्यांना काही होणार नाही, कारण ही परत गद्दारी करू शकतात. तर हे असे काही मुद्दे आहेत जे आपण लक्षात ठेवायला पाहिजेत. त्यानंतर म्हणजे सध्या बघा, जातीयवादी वातावरण खूप चालू आहे. हिंदूंचे मोर्चे चालू आहेत. बांगलादेशमध्ये हिंदूंच्यावरती अत्याचार होतो आणि त्याचा आपल्या इथं मोर्चे निघतात. एक चांगली गोष्ट आहे, मोर्चे निघाले पाहिजेत, पण एक मतदारांचं ध्रुवीकरण करण्याचा हा प्रकार आहे. ठीक आहे, हिंदू मुस्लिम वाद निर्माण करायचा, मराठा ओबीसी वाद निर्माण करायचा, तर त्याला काउंटर अटॅक केला पाहिजे. तो म्हणजे महाराष्ट्र धर्मानं आपण त्यांना उत्तर देणं गरजेचं आहे. प्रबोधनकार ठाकरेंचा जो महाराष्ट्र धर्म आहे, सर्वधर्म समभाव जो जोपासला जातोय, किंवा जो उद्धव ठाकरेंनी सध्या शिवसेनेला त्या पद्धतीनं ते घेऊन चाललेत त्या मार्गावर, तो महाराष्ट्र धर्म पुन्हा एकदा त्यांनी त्याचा जागर करण्याचा गरज आहे असं मला वाटतं. अनेक पोरं जे आहेत, बेरोजगार असतील किंवा ग्रामीण भागातील असतील, ती भाजपच्या प्रचाराला म्हणजे जातीयवादी प्रचाराला बळी पडलेत, हे लक्षात घ्या. त्यामुळे हा जर मतदार आपल्याकडे शिवसेनेकडे आला तर आपण याचा आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो. त्यानंतर म्हणजे शेवटचा मुद्दा म्हणजे जिंकून येणारे उमेदवार द्या, आणि जे ताकदीचे, ज्यांच्याकडे पैसा आहे, जे निवडणुकीमध्ये पैसा लावू शकतात, जिंकू शकतात, असेच उमेदवार इथं दिले पाहिजे. जसं की आता बघा, कल्याणमध्ये एकनाथ शिंदेचे मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांच्या मुलाला त्यांनी खूप सर्व बाजूनी पैसा असेल किंवा राजकीय सपोर्ट असेल, पोलिसांची मदत असेल किंवा इतर सर्वच बाबतीत ते स्ट्रॉंग होते. त्यामुळे तिथं उमेदवार पण हा ताकदीचाच पाहिजे होता. कल्याणमध्ये वैशालीताई ज्या होत्या त्यांच्याऐवजी दुसरा उमेदवार देणं तिथं गरजेचं होतं. तसे उमेदवार तिनं याची उद्धव ठाकरेंनी आता काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक ठिकाणी जो मतदान आहे, मुस्लिम मतदार असेल किंवा इतर सर्व मतदार, तो आपल्याशी कसा एकजूट राहील, सर्व जाती धर्मातील लोकांशी अजून संपर्क वाढवला पाहिजे. योग्य आणि निवडून येणाराच उमेदवार आपण कसा जिंकेल, आणि तो जिंकेल तर किती मताच्या लीडने जिंकेल, हे सुद्धा बघणं काळाची गरज आहे. सर्वांना परत एकदा थँक्यू. जय महाराष्ट्र.